कोथिंबिरीची वडी ही लहानापासून अगदी मोठ्यापर्यंत सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन रेसिपी खमंग आणि खुसखुशीत कोथिंबिरीची वडी। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या परिवारातील सर्वांनाच आवडेल। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। सुरुवातीला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबरचं, तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा। नमस्कार, आशाच कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण कोथिंबिरीची वडी बनवणार आहोत। कोथिंबिरीची वडी बनवण्यासाठी सुरुवातीला मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याच्यानंतर 1 चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच ओवा टाकलेला आहे। 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आणि आता हे आपण सर्व बारीक करून घेऊयात। वडीसाठी मी इथे कोथिंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। पाणी व्यवस्थित निथळलेलं आहे। आता हे आपण एका भांड्यात घेऊयात आणि याच्यामध्ये मी 1.5 वाटी चण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि एकदम छोटी वाटी आहे माझ्याकडे, ती अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच मी इथे हळद टाकलेली आहे। हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात। आता जे आपण मिश्रण वाटलेलं होतं ते इथे मी टाकलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। कोथिंबिरीच्या वडीला पाणी लागत नाही, अगदी नावापुरतं पाणी टाकावं लागतं। मी खूप कमी पाणी टाकलेलं आहे कारण ती कोथिंबीर धुतल्याने कोथिंबीर ओली असल्याने पाणी खूप कमी लागलं आहे। मी ते अजून थोडंसं पीठ घेतलं आहे कारण थोडंसं पीठ मला पातळ वाटलं। आता हे आपण सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी इथे केकचं भांडं घेतलेलं आहे, त्याला मी आतून तेल लावलेलं आहे। तुम्ही याच्याऐवजी एखादा डबा किंवा काही या प्रकारचं भांडं घेऊ शकता की ज्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण पसरवता येईल। असं सगळीकडे एकसारखं मिश्रण लावायचं आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे, अगदी नवीन शिकणारे सुद्धा या पद्धतीने पटकन कोथिंबिरीची वडी बनवू शकतात आणि खूप छान कोथिंबिरीची वडी बनते, खुसखुशीत आणि खमंग। आपलं मिश्रण व्यवस्थित पसरवून झालेलं आहे। आता मी याच्यावरती थोडीशी खसखस आणि थोडेसे पांढरे तीळ टाकणार आहे। खसखस ऑप्शनल आहे, तुम्ही पांढरे तीळ फक्त टाकले तरी चालतील आणि जर खसखस टाकली तर कोथिंबिरीची वडी अजून खुसखुशीत होते। थोडंसं हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते तेलामध्ये वेगळं होणार नाही। आता हे आपण एका कढईमध्ये शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी थोडंसं उकळवलेलं आहे आणि याच्यावरती डिश ठेवून मग त्यावरती ते भांडं ठेवणार आहे आणि ते झाकण ठेवून थोडा वेळ उकळायला ठेवूयात। एक 10 ते 15 मिनिट फक्त इथं उकळत ठेवायचं आहे। उकळल्यानंतर आपण छानपैकी याच्या चौकोनी वड्या काढायला घेऊयात। मी ते चाकू ओला करून घेतलेला आहे ज्याच्यामुळे वडी व्यवस्थित कापता येते। अशा प्रकारे उभे आणि आडवे काप करायचे। आपल्या सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत। आता आपण या तळण्यासाठी घेणार आहोत। वडी तळण्याकरता मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे। लोखंडी तव्यामध्ये खूप छान वड्या परतल्या जातात। कोणतेही पदार्थ लोखंडी तव्यामध्ये खूप छान होतात। मी जास्त तेल घेतलेलं नाही आहे, अगदी थोडंसं तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये वडी एक एक करून अशा टाकणार आहोत। सुरुवातीला व्यवस्थित एका बाजूने छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि तपकिरी कलर आल्यानंतर मग उलटायचं आहे।
आणि मग दुसऱ्या बाजूनीही भाजल्यानंतर वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पहा वड्यांना किती छान कलर आलेला आहे. खुसखुशीत आणि खमंग आपली वडी तयार झालेली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ही कोथिंबिरीची वडी खायलाही खूप छान लागते. तुम्ही मुलांना टिफिनवर देऊ शकता किंवा टोमॅटोच्या चटणी बरोबर सॉस बरोबर खाऊ शकता, चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोथिंबिरीची वडीची रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी दाबा, जेणेकरून माझ्या रेसिपीचे नवीन अपडेट्स तुम्हाला मिळतील. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.